ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. रामकृष्ण हरी. आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच संधी असतात, पण त्या संधीचं सोनं कसं करायचं, हे आजकालच्या पिढीला समजत नसून आपल्या आयुष्यात जी काही सांस्कृतिक, पारंपरिक गोष्टी आहेत, आध्यात्मिक गोष्टी आहेत, त्यामध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीतेचा खूप मोठा वाटा आहे. आणि ह्या भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरीशी काय संबंध आहे, हे आपण या पॉडकास्ट थ्रू जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरीच्या मदतीने जेन झी किंवा आजची पिढी त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या अँझायटी किंवा डिप्रेशनमध्ये कसे सोल्युशन्स काढू शकते ते बघणार आहोत. त्यामुळे मी तनिष्का वीर तुम्हा सर्वांचं मिलियन डॉलर स्टोरीज या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत करते. तर आज आपल्या बरोबर आहेत गीता देशमुख, भागवत कथाकार, ज्यांनी वृंदावनमध्ये शिक्षण घेतलंय आणि आज ते आपल्याला भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचं संमेलन करून किंवा भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीमधून आपण आपल्या आयुष्यातील घडामोडींच्या बाबतीत किंवा प्रॉब्लेम्सच्या बाबतीत सोल्युशन कसं काढायचं हे सांगणार आहे. त्यामध्ये खूप पारंगत आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्यालाही समजेल की आपण पुढे आयुष्यात कशी वाटचाल केली पाहिजे. गीता, तुमचं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद तुम्ही आज इथे आल्याबद्दल. धन्यवाद. तुमचंही धन्यवाद की मला इथं बोलवलं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्याआधी मंगलाचरणाने सुरुवात केली जाते. तर त्याचं काय कारण असेल किंवा मंगलाचरण म्हणजे नेमकं आहे तरी काय? हे तुम्ही कसं सांगाल? मंगलाचरण म्हणजे सुरुवातीला आपलं आचरण शुद्ध करणं. कुठल्याही कार्यामध्ये आपण कोणतंही कार्य ज्यावेळेस आपण करायला जातो, त्यावेळेस आपली मानसिक स्थिरता, मनाची स्थिरता, बुद्धीची स्थिरता हे असणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण कुठलाही ग्रंथ, कुठलीही आपण आता मी स्वतः कथा करते, त्यावेळेस आम्हाला कथेच्या 7 दिवस प्रथम पहिल्या दिवशी मोठी पूजा केली जाते. 7 दिवसही आम्हाला प्रत्येक कथा करायला मंगलाचरण गावं लागतं. मंगलाचरण म्हणजे प्रथम आपली मनाची शुद्धी करणं आणि बुद्धीची शुद्धी करून आम्ही देवापुढं समर्पित आहोत. तेच कारण आहे की मंगलाचरण प्रत्येक पूर्वी, ग्रंथाच्या वाचनापूर्वी, ग्रंथाच्या पूजनापूर्वी किंवा आपल्या घराची पूजा असते, त्यावेळेसही ज्यावेळेस ब्राह्मण घरी येतात, त्यावेळेस ते मंगलाचरण करतात. ज्यावेळेस वास्तुशांतीच्या वेळी पूजा केली जाते, सत्यनारायणाची पूजा वगैरे असते, त्यावेळेस हे मंगलाचरण गायलं जातं. मंगलाचरण हे प्रत्येक ठिकाणी असतं. जसं की फक्त भागवतामध्येच नाही तर ज्यावेळेस रामायणाचा आता खूप प्रसिद्ध श्लोक आहे की भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्ध स्वांत समीश्वरम. श्रद्धा आणि विश्वास याचं प्रतीक शंकर भगवंत आणि माता पार्वती यांना मानलेलं आहे. ज्यावेळेस आपण कुठल्याही एका कार्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो, त्यावेळेस ते कार्य पूर्ण होतंच. की ज्यावेळेस आपण पूर्ण विश्वास ठेवतो, म्हणजे मंगलाचरणाचा अर्थ हाच आहे की आपण पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण ईश्वरावरती पूर्ण विश्वास ठेवतो, पूर्ण श्रद्धा ठेवतो, ते कार्य पूर्ण होतंच. तर मंगलाचरण हे आवश्यक आहे कुठल्याही ग्रंथ पूजनापूर्वी किंवा कथेपूर्वी. ठीक आहे. जसं तुम्ही म्हणालात, की ईश्वरावरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल, तर कुठलंही कार्य होऊ शकतं. तर आपल्या संस्कृतीमध्ये असं का मानलं जातं, की भगवंतावर विश्वास असलाच पाहिजे? ती फक्त एक परंपरा आहे, की त्याच्यामागे आध्यात्मिक, मानसिकरित्या काही कारणं असतील, जे आजकालच्या पिढीला असं वाटतं, की फक्त विश्वास ठेवून काय होतं? पण तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे, की खरंच भगवंतावर विश्वास ठेवल्याने गोष्टी होतात का? नक्कीच. कारण की जरी आपल्या आजूबाजूचे सगळे दरवाजे बंद झाले, दरवाजे म्हणजे आपण म्हणू शकतो की जसं द्रौपदी आहे. आपण द्रौपदी मातेचं उदाहरण घेऊ शकतो. ज्यावेळेस त्यांचं वस्त्र हे करण्यात आलं, त्यावेळेस त्या सभेमध्ये होत्या. प्रत्येक जणाला त्या मदत मागत होत्या. जसं की पितामह भीष्म होते, तिथे द्रोणाचार्य होते, सगळेजण तिथे होते. परंतु त्यांची मदत कोणीही करेना. त्यांचे पती होते 5 पती. त्यांनी माना खाली घातल्या. ज्यावेळेस सगळे दरवाजे बंद झाले, त्यावेळेस एकच दरवाजा उघडा दिसला. त्यावेळेस त्यांनी हे गोविंद म्हणून आवाज मारलेले. त्यावेळेस आवाज दिल्यानंतर भगवंत आले धावून. कारण की एक असं होतं की द्वारकेमध्ये कथा येते, की द्वारकेमध्ये भगवंत बसलेले आहेत, जेवण करतायत. सत्यभामा माता त्यांना जेवायला वाढतायत. त्यावेळेस एक घास खाल्ला नाही तोपर्यंत भगवंत उठायचे आणि दरवाजापर्यंत जायचे. सत्यभामा मातेने विचारलं की नेमकं तुम्ही एक घास खाताय, दरवाजापर्यंत जातात, माघारी येतात, परत एक घास खातात, परत तिथे जातात. याचं कारण काय? त्यावेळेस भगवंत म्हणाले की जी माझी सखी म्हणून अख्ख्या विख्यात आहे, द्रौपदी, तिचं वस्त्र हरण करण्यात येते. ती त्या लोकांपुढे हात पसरवते की जे तिची मदत म्हणजे करू इच्छितेत परंतु करू शकत नाहीयेत. आणि ती माझ्याकडं मदतीला आवाज देत नाहीये की मी एक आतुर बसलेले तिची मदत करण्यासाठी. तर एक एक असा एक दरवाजा असतो, अशी एक आपण म्हणू शकतो की आपली एक आस्था आहे, जिथं सगळे सजण साथ सोडतात. तिथं एक असतो, तो म्हणजे ईश्वर. तर ज्यावेळेस आपलं कोणीही साथ देत नाही, कुणीही आपल्या सोबतीला उभं राहत नाही, त्यावेळेस कुठं ना कुठं आपल्यासाठी भगवंत आहे, ही भावना ज्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये ठेवतो, की आपलं जग वाटोळं केलं तर जगाने वाटोळं केलं तरी चालेल, परंतु ईश्वर आपल्या पाठीशी आहे, तो आपलं वाटोळं कधी होऊ देणार नाही किंवा तो आपल्या पाठीशी आहे.
तर आपलं काही वाटोळं होणार नाही. ते तर होऊच देणार नाही, परंतु आपलंही काही होणार नाही. कारण की आपण दुसऱ्याचं वाटोळं करत नाही. आपण कोणाविषयी काही द्वेष ठेवत नाही. तर एक आपण प्रत्येकात फक्त याच पिढीने नाही, तर प्रत्येक पिढीने सुद्धा ईश्वरावरती एक निष्ठा ठेवली पाहिजे. एक मला असं म्हणून वाटेल, की ज्यावेळेस आपण ईश्वरावरती निष्ठा ठेवतो, त्यावेळेस आपल्याला कुठेतरी एक भीती राहते. म्हणजे जसं की आपण एखाद्या ठिकाणी गेलो, तर आपण काही घ्यायचं म्हणलं न विचारता, आपण विचारू कुठे तर कॅमेरा असेल. तर मग एक कॅमेरा असा आहे, की 24 तास आपल्यावरती डोळे ठेवणे, तो म्हणजे भगवंत. एक मनामध्ये आपण ठेवायचं, की भगवंत आपल्याला पाहतोय. ज्यावेळेस तो आपल्याला पाहतोय, त्यावेळेस आपण कुठलंही चुकीचं कार्य करायला जाणार नाहीत आणि आपण चुकीचं कार्य करणार नाहीत, तर जग आपल्यावरती बोट उचलणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की प्रत्येकाने भगवंतावरती विश्वास, श्रद्धा ठेवलीच पाहिजे. खरंय. म्हणजे भगवंतावरती असणारी श्रद्धा आणि विश्वास यामुळे माणूस नक्कीच पुढे जाऊ शकतो. आणि जसं तुम्ही म्हणालात, कुठल्याही वाईट कार्य करायच्या आधी आपण खूप वेळा विचार केला पाहिजे. हां. आणि आपल्या संस्कृतीमध्ये पण मला असं वाटतं या गोष्टीचं महत्त्व आहे, की कोणाबद्दल मनात द्वेष, निंदा न ठेवणं. तर हे जे असतं, की आपण एकमेकांचे हेवेदावे करतो, चढाओढ चालू असते, एकमेकांना खाली खेचणं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं, की गीतेतून काय बोध केला जाऊ शकतो? आपण काय सांगू शकतो लोकांना, की एकमेकांबद्दल मनात द्वेष ठेवल्याने किती पापाचं काम आपण करतोय? तसं तर आपलं कुठलाच ग्रंथ असं सांगत नाही, की कोणाविषयी द्वेष ठेवायचा आहे. जर समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल द्वेष ठेवतोय, तो त्याचा प्रश्न आहे. राहिली गोष्ट आपली, आपण प्रत्येकामध्ये भगवंताला मानायचंय. जसं की ईश्वर प्रत्येक कणाकणामध्ये आहे. सवता माळींचा फार त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं होतं, की "शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल, ते सगळं बैल विठ्ठल" म्हणून ते सगळ्या ह्याच्यात विठ्ठल, विठ्ठल आहे म्हणून सांगतात. एका कणाकणामध्ये विठ्ठल आहे सांगतात. तर फक्त मातीमध्येच नाही, दगडामध्येच नाही, झाडाझुडपामध्येच नाहीये, तर तो ज्या ईश्वराने आपल्यासारखे शरीर बनवले त्याच्यामध्ये तो विराजमान आहे. जर समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल द्वेष ठेवतोय, तर आपण हेच म्हणायचं की त्याच्यामध्ये ईश्वर आहे. फक्त मनामध्ये असं ठेवायचं की देव आपली परीक्षा घेतोय. आणि मी असं जसं पहिल्यांदा म्हटलं, की त्याचा प्रश्न आहे तो आपल्याविषयी द्वेष ठेवतोय. आपण त्याच्याविषयी द्वेष ठेवायचा नाहीये. जसं की कौरवांनी पांडवांसोबत वाईट केलं. जर कदाचित आत्ताच्या पिढीमधलं जर तिथं कोणी असतं, कोर्टमध्ये फाईल टाकल्या असत्या, केस ठोकली असती, खूप काही केलं असतं. परंतु त्यांनी त्यांचा चांगलापणा सोडला नाही. त्यांनी जे त्यांच्यावरती संस्कार आहेत, त्यांचे संस्कार सोडले नाही, की समोरचा व्यक्ती जर आपल्यावरती प्रहार करतोय, दुष्परिणाम आपल्यावरती काही बोलतोय किंवा युद्धाला आता जसं की भगवंत शांतीदूत म्हणून गेले. भगवंतालाही कौरवांनी काही काही ना काही बोलले. परंतु भगवंत शांत आले, हसत आले. तर समोरचा व्यक्ती काय करतो याच्यावरती नाही. आपण चांगलो, आपण त्याच्यावरतीच राहायचंय. जसं की महाभारताचं युद्ध पांडव जिंकले. कारण की त्यांनी त्यांचे संस्कार सोडले नाहीये. तसं की समोरचा व्यक्ती जर आपल्याविषयी जर काहीही करतो, आपले चांगलेपणा सोडायचा नाही, आपले संस्कार सोडायचे नाही, असं मला वाटतं. खरंय. म्हणजे यातून आपल्याला हाच बोध मिळतो, की आपण आपले संस्कार नाही सोडले पाहिजे किंवा आपला चांगुलपणा नाही सोडला पाहिजे. जरी समोरचा कितीही वाईट वागला, तरी आपण आपले कर्म करत गेले पाहिजे. कारण आपल्या कर्मांची मोजणी केली जाते हां. आणि त्याची फळं कधी ना कधी आपल्याला मिळत असतात. तसंच आपण असंही म्हणतो, की विघ्नहर्ता म्हणजे गणपती बाप्पा. गणपती बाप्पाला आपण सर्वात पहिले पूजतो. तर मंगलाचरण बरोबरच गणेश स्तवन याचाही समावेश असतो. तर त्याचं काय महत्त्व आहे? आणि विघ्नहर किंवा विघ्नहर्ता याचा तुम्ही काय बोध द्याल लोकांसाठी आत्ता? गणपती बाप्पांना वंदन करण्याचं कारण हेच, की श्री गणेश भगवंत म्हणजे बुद्धीचे भगवंत आहे. ज्यावेळेस गणेशजींचं आपण पूजन करतो, त्यावेळेस ते प्रथमतः आपल्या बुद्धीला शुद्ध करतात. आणि कुठल्याही कार्याला बुद्धीची स्थिरता खूप महत्त्वाची आहे. जर आपलं बुद्धी जर स्थिर नसेल, मन जर स्थिर नसेल, तर ते कार्य नीट पूर्ण होणार नाही. तर मला असं वाटतं, की गणेशजींचं त्याकरताच पूजन केलं जातं, की प्रथम आपली बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. आणि गणेशजींकडून खूप काही शिकण्यासारखं सुद्धा आहे. जसं की लोकांचं जास्त ऐकून घ्यावं, त्यांचे कान मोठे आहेत आणि त्यांचं पोट मोठं आहे. तर सगळ्या गोष्टी पचवून घ्याव्यात, सहन करून घ्यावेत. असं ती सहनशीलतेचं प्रतीक आहे गणेशजी. त्याच्यानंतर त्यांचे डोळे बारीक आहेत, की आपल्याला जेवढं पाहायचंय तेवढंच पाहायचंय आपलं. बाकी इतर बघायला दुनियेमध्ये खूप जास्त आहे, खूप काही आहे, परंतु चांगल्याच गोष्टी आपल्याला पाहिजेत. तर मला असं वाटतं, की प्रथम गणेशजींना पूजन करण्याचं कारणच ते आहे, की त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. प्रथमच तर मला जे वाटते ती म्हणजे बुद्धीची शुद्धता ही गणेशजींकडून होते. बरोबर. म्हणजे आपण बरेचदा म्हणतो गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आहे आणि जसं तुम्ही म्हणालात बऱ्याच गोष्टी असतात बघण्यासाठी, पण तेच बघायचं जे गरजेचं आहे, हे आजकालच्या पिढीसाठी फार महत्त्वाचं आहे. कारण सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यामुळे सोशल मीडियावरती
एका वेळेला अनेक गोष्टी असतात आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्या सगळ्याच गोष्टी हव्याशा वाटतात आणि तिथून कुठेतरी असमाधान निर्माण होतं. जसं मी सुरुवातीलाच म्हणाले, "ठेविली अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान." समाधानी राहणं हे आपल्याला गीतेतून कसं समजू शकतं? कारण आजकालच्या जगात कोणीच समाधानी नाहीये, म्हणून ही जी काही कॉम्पिटिशन किंवा रेस आहे, ते एकमेकांना खाली खेचण्याची, एकमेकांच्या पुढे जाण्याची. मला असं वाटतं, की पहिले कोणीतरी गाडी घेतल्यावरती तो स्वतः आनंदी होत असेल. पण आता जर कोणी गाडी घेतली, तर पहिले ते सोशल मीडियावर जातं, की "बघ, मी पण गाडी घेतली." मग त्याचा तुम्ही काय संदेश देऊ शकता, की गीतेमध्ये याच्याबद्दल काय सांगितलं असेल? तसं बघायला गेलं तर समोरच्या व्यक्तीकडे किती आहे, ते बघण्यापेक्षा आपल्याकडं किती म्हणजे त्यांच्याकडं क्वांटिटी जास्त असू शकते, परंतु आपल्याकडे क्वालिटी आहे. जसं की अर्जुनजी असं म्हणू शकत होते, की नारायणी सेना आहे पुढं, मी त्यांना कसं जिंकू? त्यांच्यावरती प्रहार कसा करू? मी नक्कीच हारेल. हा शब्द किंवा हे विचार अर्जुनच्या मनामध्ये येऊ शकत होते. परंतु त्यांना माहीत होतं, की जग विरोधात आहे, पाठीमागे माधव उभे आहेत. आपल्या आयुष्याची दोर जी आहे ती भगवंतांनी माधवांनी उचललेली आहे. तर मला असं वाटतं, की लोकांकडं काय आहे ते बघण्यापेक्षा आपल्याकडं काय आता क्वालिटी फक्त याची नाही, की आपल्याकडे किती बंगले आहेत, किती गाड्या आहेत. ते बघण्यापेक्षा आपण हे बघावं, की आपल्या मनामध्ये किंवा आपल्यामध्ये टॅलेंट काय आहे? आपण हे म्हणू शकतो, की आपल्यामध्ये आपण काय करू शकतो याच्याकडे लक्ष द्यायचंय. मला फारच आधी एक जण म्हटलं होतं, की राजस्थानमध्ये गुजरातमध्ये लोकं शेजारच्याचं किती मोठा बंगला हे बघत नाहीत किंवा त्याला कसं खाली पाडायचं हे बघत नाहीत. ते स्वतःवरती काम करतात. त्याच्यामुळं आज बिझनेस म्हणून जर कुठं जास्त बिझनेस कुठं शिकायचा म्हणलं, तर लोकं म्हणतात, की गुजरातला जा, राजस्थानला जा. का? त्याचं कारण आहे तिथं, की लोकं पाय खेचत नाहीत. स्वतःचा पाय किती मोठा उचलायचा ते बघतात. दुसऱ्यांना खाली पाडून उपयोग नाही. स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. स्वतः ज्यावेळेस आपण काम करू, जग खाली पाडायला बसलेलं आहे. मी म्हणेल जग खाली पाडायला बसलेलं आहे. आपण रडतोय हे मी एक गोष्ट ह्याच्यावरती म्हणू इच्छिते, की आपण जर रडत असू, लोकं डोळे पुसायला येतात. परंतु हसायला लागलात का लोकं आपल्यावर जास्त हसत नाहीत. बरोबर. तर ते आहे, की दुःखामध्ये प्रत्येकजण एक सहानुभूती म्हणून येतं. आम्ही तुम्हाला खूप जीव लावतो. आम्ही तुमच्यासाठी आहोत. या गोष्टी बोलतात. लोकं डोळे पुसायला येतात, हसायला येत नाही आपल्यासोबत. आपल्या आनंदामध्ये आनंद मानायला येत नाही. भरपूर जणांनी पुस्तकं लिहिली असतील, की दुःखातून कसं बाहेर निघायचं. परंतु हे कोणी पुस्तक मला तर वाटत नाही कोणी लिहिलं असेल, की एखाद्याच्या आनंदामध्ये आपण आनंद कसा मानायचा, हे कोणी शिकवले नाही. तर मला असं वाटतं, की दुसऱ्यांपाशी काय आहे किंवा हे त्याच्यापाशी इतकं आहे, त्याच्यापाशी तितकं आहे ते बनण्यापेक्षा आपल्यापाशी काय आहे ते बघावं आपण आणि आपलं किती वाढवायचं याच्याकडे लक्ष द्यावं आपण मला असं वाटतं. कारण की भगवंतांनी पण ज्यावेळेस महाभारताचं युद्ध होतं त्यावेळेस पुढे नारायणी सेना आहे. परंतु अर्जुनजींना फक्त मार्गदर्शन केलं, की तू तुझ्यासाठी काय करू शकतोस. मला तर असं वाटतं, की आपण आपल्यावरती काम केलं पाहिजे. खरंय. म्हणजे यातून आपल्याला एक गोष्ट समजली, की दुःख असो किंवा सुख असो, सतत आपल्या पाठीशी उभे राहणारे माधव आहेत किंवा भगवंत आहेत आणि जेव्हा भगवंत पाठीशी असतील, तेव्हा कुठल्याही परिस्थितीत आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. मग आपण कितीही डगमगलो तरी चालेल. ते आपल्याला तारून नेणार आहे त्या परिस्थितीमध्ये. आणि दुःखाच्याच बद्दल बोलायचं झालं तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या आयुष्यात बालपणीच इतके दुःखाचे डोंगर कोसळले आणि तसं असताना सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तर त्या ज्ञानेश्वरीचं आणि श्रीमद भगवद्गीतेचं साम्य आज मला तुमच्याकडून ऐकायचंय, की नेमकं काय असू शकतं? साम्य त्याच्यामध्ये ते भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी वेगळी नाही. मला असं वाटतं, की ते एकच आहे. फक्त एवढंच, की जे सामान्य जनता आहे, आजकाल इंग्लिश सगळ्यांना येते. घरोघरी प्रत्येक घरामध्ये इंग्लिश सगळ्यांना येते. पण संस्कृत जास्त करून कोणाला वाचता येत नाही आणि समजतही नाही. एखादे श्लोक असतात ते समजत नाही. तर मला असं वाटतं, की आपल्यासारख्यांना आत्ताच्या पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला ती संस्कृतमधली भगवद्गीता समजावी याकरता त्यांनी ज्ञानोबा मराठीमध्ये त्याचा त्याचा लेख लिहिला आणि प्रत्येकजण आज जी भगवद्गीता अवघडातली अवघड गीता तत्वज्ञान म्हणलं, की भगवद्गीता त्याच्यामध्ये खूप काही असं तत्वज्ञान आहे जे की भगवद्गीता वाचल्यानंतर एवढं लवकर समजणार नाही. पण तू ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर गीताही समजते. जे मला तर असं म्हणून वाटेल, की जे भगवद्गीतेमध्ये आहे त्याच्यापेक्षा दुप्पट ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तर आपल्यासारख्या लोकांना, येणाऱ्या पिढीला ते समजावं याकरता ज्ञानोबा संस्कृतमधली भगवद्गीता ही मराठीमध्ये लिहिली आणि भगवद्गीतेचं विश्वरूपच आहे ज्ञानेश्वरी. आपण ग्रंथराज म्हणतो ज्ञानेश्वरीला. कारण हो. की प्रत्येक ग्रंथाचं सार म्हणण्यापेक्षा जे वेदांमधून, पुराणांमधून
भागवत महापुराणामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मिळून ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. मला तर असं म्हणू वाटेल की भगवद्गीता हे दूध आहे, श्रीमद भागवत महापुराण हे दही आहे, बाकी पुराण ताक आहेत. परंतु ज्ञानेश्वरी जे आहे की ते तूप आहे, की ते सगळ्यात पराकृष्ट आपण म्हणतो ती ज्ञानेश्वरी. आणि ही अशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिली. त्याच वयात आज मुलं कन्फ्यूज असतात, की पुढे आयुष्यात करायचं काय? किंवा आपण म्हणू शकतो, की नवीन हल्ली टर्म्स आलेत डिप्रेशन, अँक्झायटी. हे कशामुळं होत असावं? किंवा त्या वयात त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासारखं इतकं थोर कार्य केलं. आपल्यामध्ये त्यांच्या नखाची सर तरी यावी का? किंवा कशी आणावी? हे तुम्ही कसं सांगाल पोरांना किंवा आजकालच्या पिढीला? सो आपण खरं तर मला तर हे आपल्या पालकांना म्हणू इच्छिते, की पालक असे करतात, की शेजारचा मुलगा इंजिनियर झालाय, शेजारचा मुलगा डॉक्टर झालाय, एम-बी-बी-एस झालाय, तर माझाही मुलगा एम-बी-बी-एस झाला पाहिजे, माझाही मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझाही मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. हे सगळे स्वतःचे निर्णय आपण त्या लेकरावरती थोपतो. त्या लेकराला समजतच नाही, की नेमकं मला काय करायचंय? किंवा पालक हे विचारत नाही, की "बाळा तुला काय करायचंय?" तर ते तिथं कन्फ्यूज होऊन जातात, की आणि ते एक दडपण येतं त्यांच्यावरती, की नाही मला एखाद्याला कला असते खूप. एखाद्याला गायनाची कला असते. त्याला गायन खूप येतं, त्याची खूप इच्छा असते. परंतु घरचे असे म्हणतात, की नाही तुला एम-बी-बी-एस करायचंय. तर मग ते घरच्यांमुळे एम-बी-बी-एस करायसाठी त्याच्या पाठीमागे लागतं. परंतु त्याची आतून जी इच्छा असते ती गायनाकडे. तर मला असं वाटतं, की घरच्यांनी पहिलं तर त्या बाळाला विचारलं पाहिजे, "तुला काय करायचंय?" ज्यावेळेस तो उत्तर देईल, की "हां, मला हे करायचं." तर त्याला फुल सपोर्ट केलं पाहिजे. असं नाही, की तुला फक्त आणि शिक्षण घेण्यापूर्वीच मला असं वाटतं, की पहिले संस्कार देणं गरजेचं आहे. संस्कार दिल्यानंतर त्या संस्कारातून ते चांगली कोणतरी गोष्ट करणार आहे. पूर्वीचे संस्कार जर दिले नाहीत प्रथम, तर ते एक एम-बी-बी-एस डॉक्टर जरी झाला, तर पुढे जाऊन काही वाईटच करणार. प्रथमतः संस्कार दिले पाहिजेत आणि संस्कार दिले, तर तो योग्य ते मार्ग निवडणार आणि योग्य ते मार्ग निवडल्यानंतर तो वाईट मार्गाला जाणार नाही. म्हणजे याच्यावरूनच मला आठवलं, की भगवान श्रीकृष्ण सुद्धा 64 कला पारंगत होते. तर आपल्या इथे कलेला किंवा कुठल्याही विद्यार्थ्याच्या प्रेफरन्सला, करियर प्रेफरन्सला खूप तुच्छ लेखलं जातं. असं म्हटलं जातं, की "तू चित्रकारी करून काय करणार आहेस? गायन तर कोणी पण करतं." ते कशामुळं झालं? आधुनिकीकरणामुळं झालं, की आपण स्वतःला स्वतःच्या कल्चरलाच इतके विसरत गेलो, की आपण हे पण विसरलो, की आपल्या भगवंतांना सुद्धा या 64 कला येत होत्या. ज्याच्यामध्ये गायन, नृत्य, चित्रकला, विणकारी या सगळ्या कलांचा समावेश होता आणि हे गुरुकुल पद्धतीमध्ये होत होतं. हां. तर तुम्हाला काय वाटतं, की हे आधुनिकीकरणामुळे होतंय, की खरंच आपण इतके आहारी गेलोय फॉरेन कंट्रीच्या, फॉरेन कल्चरच्या, की आपल्याला आपलं स्वतःचंच संस्कृतीबद्दल माहिती नाहीये? खरं तर भगवंताने ज्यावेळेस गुरुकुलमध्ये गेले, त्याचं रामचरितमानसमध्ये फार सुंदर वर्णन आहे, की "जिनके निश्वास से प्रगटे श्रुतिचारी, सो हरी पढ यह कौतुक भारी." की साक्षात भगवंत आहे. त्याला काय विद्येची गरज आहे? त्याच्या ज्याच्या श्वासामधून वेद निर्माण झाले. त्या भगवंताला गुरुकुलमध्ये जायची काय गरज पडली? एखाद्या म्हणजे गुरुकडून शिक्षा ग्रहण करण्याची एवढी काय गरज पडली? तर भगवंताने एक संकेत दिला, की राजाचा मुलगा असो, की साधारण कुठल्या गरीब परिस्थितीमधल्या एखाद्या कुटुंबातील मुलगा असो, त्याला विद्या ग्रहण करणं फार गरजेचं आहे. आणि भगवंताने विद्या ग्रहण करत असताना भगवंत ज्यावेळेस आता भगवंताला युद्ध करण्याची काही गरज नाही. भगवंताला कुठे बाण मारायचे होते. परंतु गुरुकुलमध्ये गेल्यानंतर भगवंताने तीरचा प्रहार कसा करायचा, तलवार कशी शिकायची, घोड्यावरती कसं सवार व्हायचं, या सगळ्या कला तिथं ग्रहण केलेल्या आहेत. तर प्रत्येक कला ग्रहण करणं. तर असं नाही की कुठलंही काम छोटं आहे, कुठलंही काम मोठं आहे. डॉक्टर आणि इंजिनिअर हे खूप मोठे आहेत असं नाही. आपलं एखादा चित्र काढतोय तर त्याच्यामध्ये कला येते तो खूप मोठा आहे. मला असं वाटतं की जी देवाची देण आहे. एखादा असं होतं की कधी-कधी तो कुठे शिकलेला नसतो. एखादा गायक असतो, एखादा वादक असतो किंवा चित्रकार असतो. ते कुठं त्यांनी क्लासेस घेतलेले नसतात. परंतु त्यांच्यामध्ये ते आपण पहिल्यापासून ते स्वतःमध्येच ते मग्न असतात. ते सुंदर चित्र काढतात. असं वाटतं की हा कुठेतरी शिकलेला आहे, क्लासेस केलेले आहेत. परंतु एक देवाची देण असते त्यांना. तर मला असं वाटतं की जे देवाने दिलेलं त्याला आपण पुढं करायचंय. ते पुढं घेऊन जायचंय. कारण की आपण ते करतोय. आपण तिथं क्लास कुठं केलेले नाहीत. म्हणजे आपली इच्छा आहे ती करण्याची. आपल्यावरती कृपा आहे त्या देवाची. जसं की एखाद्याला मेकअप करता येतं. त्यांच्यावर ते गंधर्वांची कृपा असते. एखाद्याला चित्र काढायला खूप आनंद येतो. तर सरस्वती माता आपण कधी फोटोमध्ये पाहतो, तर त्या चित्र काढतात, काही लिहितात. तर एखादे कवी असतात, तर त्यांच्यावरती सरस्वती मातेची कृपा असते, त्या पण लिहितात. तर मला असं वाटतं, की आपल्याला जे येतं,
त्याच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे. असं नाही कोणाचं तडपण घेतलं पाहिजे. राहिली गोष्ट आपलं बाहेरची संस्कृती आपल्या इथं आली आणि आपण त्यांना जास्त प्राधान्य दिलं, की सुरुवातीला आपण पहिल्यांदा पाहिलं तर आपल्या इथं इंजेक्शन्स नव्हतेच. आपल्या इथं आयुर्वेदिक होतं. आजही भरपूर लोकं जे आहेत, की ते जास्त आयुर्वेदला मानतात. भलेही 6 महिने त्या गोळ्या घ्याव्या लागल्या, की त्या छोट्या टॅब्लेट्स असतात, ज्या की नैसर्गिक ह्याच्यापासून बनवल्या जातात. त्या 6 महिने घ्याव्या लागल्या तरी चालेल. परंतु त्याने आपल्याला आपल्या शरीरातून आतून आपल्याला आपण निरोगी होणार. तर पूर्वी आपल्या इथं आयुर्वेद होतं, जे आजच्या सायन्सला माहीत नाही, ते आपल्या आयुर्वेदाला माहिती आहे. जसं की पित्त आहे, आपले नॉर्मली खूप गोष्टी आहेत. तर त्याच्यावरती काम आपल्या जुन्या पिढीने केलेले, संतांनी केले, त्यांनी ते लिहून ठेवलेले. तर हे झालं, की आपण चांगल्या दिसण्याला किंवा एक नवीन-नवीन काहीतरी आपल्या समोर येतंय किंवा आपण म्हणतो, की बाहेरचे लोकं आले, त्यांनी बाहेर आणून आपल्याला काहीतरी गोष्टी दिल्यात, तर आपण त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतो. आपल्याला असं वाटतं, की काय ठेवलेलं आहे आपल्या इथं, की आपल्या इथले लोकं बाहेर जातात, बाहेर देशामध्ये, की तिथं खूप सुंदर आहे वगैरे. परंतु तिथलचे लोकं इथं येतात, की भारतीय संस्कृती किती मोठी आहे. मला तर असं वाटेल, की ज्यावेळेस सायन्स एखाद्या शिखरावरती पोहोचल, की आम्ही एवढं सगळं प्राप्त केलं, तिथं अध्यात्म पहिल्यांदा असेल. खरंय. कारण की अध्यात्मामध्येच भरपूर असे ग्रंथ आहेत. ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, याच्यामध्ये संगीताविषयी दिलेले आहे. ज्यावेळेस आपण मला वाटतं ऋग्वेदामध्ये संगीताविषयी खूप माहिती दिलेली आहे. जे विशारद झालेल्या लोकांना, अलंकार झालेल्या लोकांना माहीत नसेल, ते वेदामध्ये दिलेले आहे. जी गोष्ट आपल्याला खूप वर्षाने, 10 वर्षांनी आपल्याला माहीत होणार आहे, ती गोष्ट आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी प्रथमच देऊन ठेवलेली आहे आपल्याला. तर मला असं वाटतं, की आपण आपली भारतीय संस्कृती, आपले संत, आपले ऋषीमुनींना न सोडता आपण म्हणजे त्यांना त्यांच्यासोबतच राहायचंय. आपण फक्त दुसऱ्यांना पाहायचंय. मी सुरुवातीलाच म्हणलं, की गणेशजींचे डोळे लहान आहेत. पाहायचं सगळं, परंतु जे चांगलं आहे तेच पाहायचंय आपल्याला. आपल्या संतांनी आपल्याला दिलेले ते आचरणामध्ये घ्यायचे. त्याच्यात त्यांना फॉलो करायचं मला असं म्हणून वाटलं, की त्यांच्या मार्गावरती आपण पाऊल ठेवायचंय. त्यांनी ज्या मार्गाने चालले त्याच्यावरतीच आपल्याला चालायचंय. बाहेरच्या संस्कृतीला जास्त मला असं वाटतं, की जास्त आपल्याकडे खेचून घेऊ नये. खरंय. म्हणजे याच्यावरूनच आता रशियामध्ये आपल्या इथले लोकं खूप डॉक्टर होण्यासाठी शिकायला जातात. कारण इथे डॉक्टर होणं कॉस्टली आहे. पण रशियामधलीच एक स्त्री आहे, जी प्रॉपर खादीची साडी नेसून माऊलींच्या मंदिरात आणि इतर सगळ्या मंदिरात दर्शनांना जाते. आत्ताच ती नाथषष्ठीला त्या मंदिरात भेटली मला एकनाथ महाराजांच्या आणि तिला मी विचारलं, मी तिच्याशी बोलायला गेले. ती मला नंतर असं नाही म्हणाली, "बाय, परत भेटू." माऊली, माऊली इतकंच तिच्या तोंडातून आलं. तेव्हा मला जाणवलं, की बाहेरच्या लोकांना आपली संस्कृती इतकी आवडतीये, त्या स्वतः रशिया सोडून इथे इंडियामध्ये राहायला आल्यात, स्थायिक झाल्यात कारण त्यांना इतकं आवडलंय. मग तरी पण आपल्यालाच आपली संस्कृती आवडत नाही अशी काहीशी परिस्थिती झालेली आहे. आता वारकरी संप्रदाय असो किंवा भगवंतानी कुठल्याही पुरुषाला, कुठल्याही स्त्रीला किंवा कुठल्याही मनुष्याला वरच्या जातीचा, खालच्या जातीचा, वर्णावरती, कामावरती कधीच जज नाही केलं. तू माझा मुलगा आहे, तू माझा लेकरू आहे, असं भगवंत या डोळ्याने आपल्याला पाहतो. आणि वारकरी संप्रदायामध्ये तर प्रत्येक येणारा जो माणूस किंवा स्त्री असेल, ती वारकरी असते. ते कुठल्याही प्रकारचे छोटा असो, मोठा असो, किती कमवतो, किती नाही, ते बघितलं नाही जात. पण तरीसुद्धा आज आपल्या भारतामध्येच ही अशी परिस्थिती आहे, की आपण एकमेकांना वर्णावरती, किती पैसे कमवतो त्याच्यावरती, याच्यातच इतके जडून गेलोय, याच्यातच इतके भांडत चाललोय, की आपण ॲक्चुअली विसरतोय, की आपल्याला खरंच भारतीय संस्कृतीला आणि भारत देशाला पुढे न्यायचंय. तर याच्याबद्दल भगवंत काय सांगतील आपल्याला किंवा तुम्हाला काय वाटतं, की गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केलेला आहे का ह्या गोष्टीचा? जे असतं आपण एकमेकांना खाली खेचायची कामं करतो किंवा असं म्हणू शकतो, की आपण भेद करतो. म्हणजे आपण सर्वात पहिले मनुष्य असून सुद्धा आपण तो कुठल्या जातीचा आहे किंवा तो किती कमवतो याचा भेद करतो. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक जात खरं तर ही जात म्हणजे एक काम आहे. जसं की एखादा कुंभार आहे. तो त्या जातीचा नाहीये. तो कुंभार म्हणजे त्याने ते काम निवडलं, की मला मातीची मटकी बनवायला आवडतात, तर तो कुंभार. ते कुंभाराचं काम करतो. तर त्याच्या कामाचं नाव आहे ते, की तो काम करतोय ना मातीचं, ते मातीपासून मटकी बनवतोय, तर तो कुंभार झाला. एखादा जर मासे वगैरे पकडत असेल, त्यांचं ते काम आहे. तर त्यांना त्या कामावरतून नाव पडलं. एखादा म्हणजे जसं ज्यांनी काम केलं, तसं त्यांना ते नाव पडलेलं तर मला वाटतं, की जात हे काय देवाने जात नाही बनवलेली. देवाने वर्ण जे आहेत ते सुद्धा एक असं, की जो एखादा ब्राह्मण आहे त्यांनी काम दिले देवाने, की ब्राह्मण जर एखादा आहे, तर त्यांनी वेदाची पूजा करायची. त्याने
जो वेद आहे, जे पुराण आहेत, त्यांची पूजा करायची. पूजा म्हणजे फक्त त्यांना हळदी-कुंकू नाही लावायचं. तर एखादा येतंय त्याच्यावरती म्हणजे आपण म्हणतो की आता सुरुवातीला आता प्रिंटिंग निघालेलं आहे. तर ते मिस्टेक्स होतात त्याच्यामध्ये. आपण बघतो की भरपूर असे ग्रंथ आहेत, त्याची शुद्धी करावी लागली नंतर. कारण की ते अर्थाचे अनर्थ करून ते छापण्यात आले. तर जे ब्राह्मण आहेत त्यांना त्याचं रक्षण करायचंय, की जे संतांनी ग्रंथ मूळचे लिहिलेले आहेत, ते आजही तसेच राहावेत. त्याच्यामध्ये कुठला बदल होऊ नये. शब्दाचा बदल होऊ नये. एक शब्द बिघडला, की पूर्ण ग्रंथाचा अर्थ बिघडून जाऊ शकतो. कारण की संस्कृत तेवढी प्रभावी आहे. तर मला असं वाटतं, की भगवंताने जे ब्राह्मण वर्ण बनवला, तर ते त्यांनी त्या ग्रंथांची, त्या मंदिरांची पूजा करावी, त्यांची सेवा करावी. त्यांच्यासाठी ते जपून ठेवावं. त्याची शुद्धता राहावी याकरता ब्राह्मण बनवले भगवंताने. त्याच्यानंतर क्षत्रिय. क्षत्रियाचं कार्य काय आहे, की जे मंदिरं आहेत किंवा प्रत्येक असं नाही की फक्त मंदिरच. जे ब्राह्मण लोकं आहेत, क्षत्रिय आहेत, शूद्र आहेत, त्या सगळ्यांचं रक्षण करायचे. क्षत्रियाचा यांचा अर्थ काय, की त्यांना तलवारबाजी येते, त्यांना युद्ध करता येतं. त्यांच्यामध्ये बळ असतं तेवढं. तर भगवंताने ते त्यांना काम दिलं आणि त्यांना ते काम दिल्याबद्दल, की त्यांचं नाव लगेच पडलं क्षत्रिय. हे क्षत्रिय असणार. यांनी रक्षण करायचे, यांनी देशाचं रक्षण करायचे, यांनी गावाचं रक्षण करायचे, यांनी स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करायचे, यांनी गायांचं रक्षण करायचे. तर हे काम त्यांना दिलेलं त्याच्यानंतर येतात की शूद्र आहेत. यांनी नंतर यांची सेवा करायची. जे की यांना काही काम असतं. आता एक असं असतं की एखादा युद्धाला गेलेला आहे, तर त्यांना जेवण बनवून द्यायचंय. कारण की त्यांनाही पोट भरायचंय. तर त्यांच्यासाठी हे लोकं आहेत, की आम्ही तुमची मदत करू. भगवंताने प्रत्येकजण प्रत्येकासाठी बनवलेलं आहे आणि एक असं भागवतामध्ये आम्ही असं म्हणतो, की जे 4ही वर्ण आहेत, भगवंताच्या शरीराचेच पार्ट आहेत, की असं नाही की पायापासून शूद्र आहेत, जंघेपासून ब्राह्मण आहेत किंवा क्षत्रिय आहेत असं काही आहे. ते शरीर आपण एकच आहे. तर ते सामान जर आपले हात नसतील आपण काहीच करू शकणार नाही किंवा पाय नसतील आपण कुठेही जाऊ शकणार नाही. आजकाल ते आहेत भरपूर गोष्टी ज्यांनी की आपण ज्याचा सहारा घेऊन आपण जाऊ शकतो. परंतु एक अवयव नसला की सगळं बिघडून जातं. तसंच 4ही वर्ण भगवंताचेच आहेत. भगवंताचेच स्वरूप आहेत. तर मला वाटतं की जात ही तर पहिली नाहीच. मी जातीला मानत नाही. दुसरी गोष्ट मी वर्णालाही मानत नाही. कारण की ते देवाचे स्वरूप आहेत, देवाचेच पार्षद आहेत, की भगवंताने फक्त काम दिलेलं आहे आपल्याला, की आपल्याला तुम्हाला हे करायचंय. क्षत्रियांनी आपल्या देशाचं पालन करायचे, ब्राह्मणांनी वेदांची पूजा करायची. ते हे भगवंताला सोडून कुणीही नाहीये. भगवंतासाठी सेम आणि भगवंताला पाहायला गेलं तर भगवंताने जे दासीपुत्र होते, विदुरांच्या घरी जाऊन जेवण केलेले. भगवंताने त्या शबरीची उष्टी बोरं खाल्लेले, जी की नीच जातीची मानली जायची, शबर जातीची मानली जायची. तिची उष्टी बोरं खाल्लेले देवाने. देवाने प्रत्येकासाठी धावून गेले. तर मला असं वाटतं, की जे भगवंताचं प्रतीक आहे, तर ते जातीमध्ये किंवा ते वर्णामध्ये वाटलं नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे हे खरं आहे, की भगवंत आपल्याला एक मनुष्य म्हणूनच बघतायत किंवा आपण त्यांचे लेकरू म्हणूनच बघतायत आणि हे जे काही कामं आहेत, ती आपल्या एकमेकांच्या मदतीसाठीच आहेत. आपण सर्वच जण एकमेकांची मदत करतो, त्यामुळे कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. याचा बोध आपल्याला आपल्याच याच्यातून मिळतो आणि जसं तुम्ही सांगितलं, की शबरीची बोरं खाल्ली. ते खरं आहे, की आपण रामायण बघतो, महाभारत बघतो, पण त्यातून जो बोध घेतला पाहिजे. जसं महाभारतातून हा बोध घेतला पाहिजे, की जेव्हा अधर्म वाढतो, म्हणजे धर्माचा ऱ्हास होतो, त्यावेळी श्रीकृष्ण अवतार घेतील. आता अधर्म काय होतं त्यावेळी, की एका स्त्रीची विटंबना करणं. आज ते इतक्या प्रमाणात होतंय आणि सगळ्यात जास्त त्याच देशात होतंय, जिथे एका स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. आपण जेव्हा बोध घेतो आपल्या संस्कृतीचा, तेव्हा आपण मूळ जे बोध घेतले पाहिजे ते न घेता वेगळ्याच दिशेने चाललोय. तर असं सगळेजण काही मस्करी करताना म्हणतात, कलियुग वाढत चाललंय म्हणून असं होतंय. तुमचं काय मत आहे याच्यावर? खरंच कलियुग वाढत चाललंय, की आपली बुद्धीच तितकी शाबूत नाहीये, आपण असं सगळं करतोय? नाही, आजकाल कसं झालं, की रामायण प्रत्येकजण वाचते. प्रभू श्रीरामांनी रावणाला मारलं, फक्त एवढंच घेतात आणि रावण एक खूप सुंदर म्हण आहे, की एका रावणाला मारण्यासाठी 10 रावण निघतात. आजकाल असं झालंय, की एक रावणाचा मोठा पुतळा लावायचा आणि त्याच रावणाला मारण्यासाठी बाकीचे 10 रावण आहेत, की प्रत्येकाच्या मनामधला एक रावण आहे. तर एक मला असं वाटतं ज्यावेळेस आहे ना संवाद एखादा जर लिहित असेल, तर संवाद काय लिहिल, की पुतळ्यामधला एक रावण म्हणाल, की पहिल्यांदा तुमच्यामधला जो रावण आहे, तो मारा. मी तर एक स्त्री पळून आलेली फक्त, की तिच्यामुळे मला आजपर्यंत जाळलं जातं. परंतु तुमच्यामध्ये किती रावण आहेत? तुमच्यामध्ये रावण म्हणजे मला असं वाटतं, की ते विकार आहे एक. एक असं आपण म्हणू शकतो, की त्याच्यामधून काही घ्यायचं झालं, तर प्रभू श्री राम यांचा फार सुंदर संवाद आहे. ज्यावेळेस रावणाचा वध होतो, त्यावेळेस मंदोदरी माता येतात, की
मला बघायचंय तो कोण महापुरुष आहे, की ज्याने रावणासारख्या महान योद्धाला मारलेले. त्याच्यापाशी एवढं बळ होतं. तर याला कुणी मारलेले? ज्या शनीला त्यांनी आपल्या पायाखाली ठेवलं होतं, त्या रावणाला कोणी मारलं? मला बघायचंय त्याला. तर संध्याकाळची वेळ होती. अंधार पडत आलेला थोडाफार. थोडा सूर्याचा प्रकाश आपण म्हणतो, की सूर्य मावळायला येतो त्यावेळेस. भगवंत एका शिलेवरती बसले आहेत. मंदोदरी माता आल्या. सावली पडली. एका स्त्रीची सावली लगेच भगवंताला समजली. भगवंत म्हणतात पाठीमागं भगवंतांनी पाहिलेलं नाही, की कोण आहे ते. भगवंत तिथंच म्हणतात, की "आई कोण आहेत?" माता हिंदीमध्ये संवाद आहे त्यांचा, की "माता आप कौन हो?" त्यावेळेस त्या म्हणतात, की "रामा, मी ती अभागी स्त्री आहे, की ज्या पुरुषाला तू आत्ता मारलेलं आहे, ज्याने तुझी बायको पळवून आणली. मी त्या पुरुषाची पत्नी आहे. मी तेवढी अभागी आहे." भगवंत म्हणतात, "तुम्ही इथं कशाला आलात? तुमच्या पतीला मी मारलेले." त्यावेळेस भगवंत त्यांची क्षमा मागतात, की "मी तुमच्या पतीला मारलं, त्यांची हत्या केली." त्यावेळेस त्या म्हणतात, की "मी इथं हे बघण्यासाठी आले, की असं काय आहे त्या रामामध्ये, की त्या रामाला सीतेने सोडलं नाही." तर त्यावेळेस भगवंत म्हणतात, की "काय तो तुम्हाला समजलं?" की त्यावेळेस त्या म्हणतात, की मला हेच समजलं, की जो राम एका सावलीला बघून आई म्हणून तिला आवाज देतो. हेच फरक आहे, की माझा नवरा प्रत्येक स्त्रीमध्ये कामवासना पाहत होता, परंतु हा एक राम आहे, की तो सावलीमध्ये सुद्धा आई पाहतो. हाच फरक दिसला मला, की एक रामायणामधून जर काही शिकायचं असेल, तर हेच शिकावं, की एक निष्ठता असावी. प्रत्येक गोष्टीसाठी एक निष्ठता असावी. पत्नी असेल, राज्य असेल, काम असेल, कुठल्याही गोष्टीला एकनिष्ठ राहावं. आणि भगवंताने बाकी सगळ्या त्या विकारांचा नाश केलेला आहे तिथं. म्हणजे विकार म्हणजे कसं, की रावणाने देवतांना सुद्धा बंदी बनवून ठेवलं होतं. रावणाने दुसऱ्याच्या बायका फक्त सीतामातेलाच नाही, भरपूर मुलींना त्यांनी त्यांचं अपहरण केलेलं, त्यांचं शोषण केलेलं. परंतु रावणाने भगवंताने त्या रावणाचा वध केला, त्याच्या विकारांचा वध केलेला आहे. तर आजच्या लोकांनी तेच त्या रामायणामधून घ्यावं, की फक्त प्रभू श्री रामचंद्राच्या चरित्राला आचरणामध्ये आणायचं. प्रभू रामांनी फक्त रावणाला मारलं हेच नाही घ्यायचं. रामांनी भरपूर काही केलेले. प्रभू श्री रामचंद्रांनी शबरीचे बोरं खाल्लेत, मी आत्ताच म्हटलं. की त्यांनी त्याचा जातीभेद केला. त्यांनी असं म्हणू शकत होते, की ही रांगोळ केली असेल का नसेल. कारण की ज्यावेळेस मतंग ऋषींनी शबरी मातेला सांगितलं, की "तू राम नामाचा जप कर, तुला भगवंत भेटायला येतील." या शब्दावरती तिनं शबरी माता विश्वास ठेवतात, की त्या म्हणतात, की "मी अंघोळीला गेले तर त्यावेळेस जर प्रभू आले तर दारातूनच निघून जातील. मी जर झोपले तर मला झोपलेलं पाहून ते मला उठवणार नाहीत." कारण की शास्त्राचा नियम आहे, एखाद्या झोपलेल्या व्यक्तीला उठवू नये. तर प्रभू मला उठवायचे नाहीत आणि दारातूनच निघून जातील. तिनं वर्षानुवर्ष झोपलेली नाहीये. तिनं वर्षानुवर्ष अंघोळ करत नाही. फक्त वाट बघत बसते. एक असं म्हणलं जातं, की डोळ्याच्या पापण्या सुद्धा त्या एवढ्या लांब झाल्या होत्या, की ज्यावेळेस प्रभू आले, तर त्या पापण्या अशा वर उचलून पाहत होती, की माझे प्रभू आलेले. तर ही गोष्ट भगवंताकडून शिकायची आहे, की भगवंताने जात मानली नाही. ज्या कैकेयी मातेने आता ते भगवंताची इच्छा होती वनवासाला जायचं, परंतु ज्या कैकेयी मातेने वनवासाला पाठवलं, वनवासाहून परत आल्यानंतर भगवंताने त्याच कैकेयी मातेचे चरण प्रथम पकडले आणि त्याच्यानंतर कौशल्य मातेचे, सुमित्रा मातेचे चरण पकडलेले, दर्शन घेतलेले. प्रथम कैकेयी मातेचं दर्शन घेतलेलं आहे, की लोकांनी आपल्यासोबत किती आपल्या समोरच्या व्यक्तीने कितीही जरी वाटोळ केलं, तरी आपण त्याच्या समोर नम्रतेनेच वागायचे. प्रभू श्री रामचंद्रांकडून हे पण शिकण्यासारखं आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी असं म्हणू शकत होते कैकेयी मातेला, की तुम्ही तुमच्या मुलाला पाठवा, तुमच्या गर्भातून ज्याने जन्म घेतला भरत यांना वनवासाला पाठवा. परंतु भगवंत म्हणाले, की मला जायचंय. भगवंताने राज्याचा त्या जेवढी संपत्ती होती, ऐश्वर्य होतं, त्याचा लोभ घेतला नाही. तर आपण प्रभू श्री रामचंद्रांकडून हे सुद्धा शिकू शकतो, की आपण कोणत्याही गोष्टीचा लोभ घ्यायचा नाही. जेवढं आहे तेवढंच आपण तेवढ्यामध्येच आनंदी राहायचं. जे भेटतं त्याच्यामध्ये आनंदी राहायचे. ठेवले आनंद तैसेची राहावे. तर मनामध्ये ते समाधान ठेवायचे आपल्याला, की आणि ते प्रभूंकडून शिकायचे. भगवंताने चांगल्या गोष्टीवरती विजय प्राप्त केलेला आहे आणि वाईट गोष्टीचा संहार केलेला आहे, म्हणजे रावणाचा संहार केलेला आहे. तर मला असं वाटतं, की आज प्रत्येक घराघरामध्ये रावण आहे. प्रथमतः आपल्यामधला रावण मारायचा, त्याच्यानंतर आपण राम होऊ आणि त्याच्यानंतर आपण त्या पुतळा जो असतो तो रावणाचा, त्याचा वध करायचा, त्याला मारायचं. तर मला असं वाटतं, की प्रत्येक ग्रंथामधून जे आहे, की भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आहे. त्याच्यावरतून ते फक्त उच्चार करायचे. भगवान श्रीकृष्णांचं जर चरित्र आपण आचरणामध्ये आणलं, तर मला असं वाटत नाही, की आपलं पावलं-पावली आपल्याला कोणी शांत बसू देईल म्हणून. भगवंताने 16,108 लग्न केलेले. ते आपण शक्य नाही. आपल्याला आज एक स्त्री म्हणले, की लोकांना वाटतं, की खूप काही आपल्यावरती जबाबदारी आली. तर ते फक्त चरित्र उच्चारायचे. आचरणात कोणाचं आणायचं तर प्रभू श्रीराम ज्यांनी एकनिष्ठतेने एकाच पत्नीसोबत राहिले. त्यांची एकच पत्नी सीता. तर त्यांनी पूर्ण सेतू बांधला. आज आपल्याला फक्त ती कथा वाटते, परंतु ज्या प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या अपहरण झालेल्या पत्नीला वापस आणण्याकरता
सेतू बांधला, त्यांनी रावणाचा वध केला. आपण एखादा दुसरा व्यक्ती असता तर तो म्हणला असता की माझ्यापाशी सेना नाहीये, माझ्यापाशी फक्त आता माझा भाऊ राहिलेला आहे, आम्ही दोघं, आम्ही काय करणार आहोत? आणि ती गेली तर आता तिने गेली. त्यांनी हा विचार नाही केला. त्यांनी हे केला की मी आहे तर मी करू शकतो. माझ्या पत्नीला मी परत आणू शकतो. त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवला. तर प्रभू श्री चंद्रांकडून जर काही शिकायचं असेल तर विश्वास. खरं आहे. त्याच्याचमुळं बहुतेक त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. आणि जसं तुम्ही म्हणालात विश्वास किंवा एकनिष्ठता, तर आजकाल ती एकनिष्ठता कोणातच बघायला नाही मिळत. कितीतरी लोकांची लग्न झालेली तुटतात. हो. बऱ्याच लोकांची खूप लवकर लग्न तुटतायत किंवा आजकाल प्रेम या गोष्टीची मस्करी केली जाते. स्वतःला आपण भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीची उपमा देतो किंवा शंकर पार्वतीची उपमा देतो किंवा राम सीताची उपमा देतो. पण खरंच प्रेम काय असतं किंवा एकनिष्ठता का पाळली पाहिजे याचा आपल्या संस्कृतीमध्ये काय महत्व आहे? मला तर असं वाटतं की प्रेम म्हणजे भक्ती आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की ज्यावेळेस आपण भक्ती सुरुवातीलाच करतो, की आपण भगवंताची पूजा करतो. भगवंताविषयी आपण आनंद भेटतो आपला, एक स्पेस आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगळीच अनुभूती होते. तिथं बसू वाटतं. ज्यावेळेस मध्ये निघालं त्यावेळेस एक विचलितता होते लोकांमध्ये, की टेन्शनचं हे होतं, की आपण रील्स पाहतो. तिथून सुद्धा आपलं डोकं आहे ते शांत राहत नाही. आपलं लगेच या विचारावरून त्या विचारावरती मग आपण एक डिप्रेशनमध्ये जातो. आपण रील्स स्क्रोल करायला जर बसलो तर 1-1, 2-2 तास लोकं पाहत बसतात. त्याच्यामध्ये वेळ घालवतात आणि त्याच्यानंतर ते मेंटली डिस्टर्ब होतात. त्यानंतर एक सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे, की तिथून खूप लोकं आपल्या समोर येतात. खूप लोकांची ओळख होते. तिथून नंतर आपलं मन विचलित होतं. प्रेम म्हणजे एक अशी गोष्ट आहे, की ज्यावेळेस आपण एखाद्यावरती प्रेम करतो, त्यावेळेस त्याचा उणिवा, त्याचे दोष ते सुद्धा स्वीकारले जातात. परंतु आजचं प्रेम असं आहे, की नाही माझी मैत्रीण अशी आहे, तर मग तूही तसं राहिलं पाहिजे किंवा माझा मित्र असा आहे, तर तू तसं राहायला पाहिजे. तो जिमला जातो, तूही जिमला जा. अरे प्रेम असं नाहीयेच. एखादा जर तब्येतीने खूप मोठा आहे, त्याच्यावरती प्रेम होणार नाही का? प्रेम हे कधी रूपावरती, शरीरावरती या गोष्टीवरती होतच नाही. प्रेम हे फक्त स्वभावावरती होतं. ज्यावेळेस रुक्मिणी मातेने पत्र पाठवलं भगवंताला विवाहापूर्वी सुदैव ब्राह्मण यांच्या हाती. त्यावेळेस त्या पत्रामध्ये हे नाही सांगितलं, की त्या फक्त म्हटल्या, की तुम्ही त्रिभुवन सुंदर आहात, परंतु मी तुमच्या स्वभावावरती भाळलेली आहे. तो तुमचा जो दीन स्वभाव आहे, मी त्याच्यावरती भाळलेली आहे. मला तो आवडलेला आहे. तर प्रेम म्हणजे फक्त दिसण्यासाठी नाही. प्रेम हा स्वभावावरती आहे. आपण भगवंतावरती प्रेम करा. मला असं वाटतं, की ज्यावेळेस आपण एखाद्यावरती प्रेम करतो, नॉर्मली प्रेम त्याला म्हणता येणार नाही. परंतु एक थोडक्यात आपण इश्क म्हणतो, मोहब्बत म्हणतो, की हां, ठीक आहे आपण करतोय एखाद्यावरती. भगवंत असं काहीतरी करतात, की त्याच्यानंतर आपल्याला कळतं, की आपण चुकीच्या माणसाकडे गेलेलो आहेत किंवा चुकीच्या माणसासोबत आहोत. तर ते भगवंत मुद्दामून करतात, की तुझ्यासाठी हे लोकं नाहीयेत. ज्यावेळेस तुझ्यावरती खूप मोठं संकट येईल, त्यावेळेस कोणी धावून येणार नाही. तुझ्यासाठी धावून फक्त मी येणार आहे. तू माझ्याकडेच आहे. एक आम्ही कथेमध्ये खूप सुंदर म्हणत असतो, की ज्यावेळेस आपण भगवान श्रीकृष्णांची पूजा करायला लागतो, त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये संकट खूप येतात. का? कारण की भगवान श्रीकृष्ण असे आहेत, की त्यांना असं वाटतं, की माझा भक्त आहे ना, तर त्याच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी मीच असलं पाहिजे. कथा खूप सुंदर आहे, की ज्यावेळेस भगवंत गोकुळामध्ये असायचे, तर प्रत्येकाचं आकर्षण त्यांनी स्वतःकडे घ्यायचे. म्हणजे एक त्यांना आकर्षणच ते त्यांचं कृष्ण इति आकर्षण. भगवंताचं नावच त्याच्यामुळे ठेवलं, की प्रत्येक गायीपासून ते पशुपक्ष्यांपर्यंत तिथं ग्वालवाले होते. ते सगळेजण भगवंताकडे आकर्षित व्हायचे. तर भगवंताचं एक असं आहे, की माझा भक्त आहे तर तो फक्त माझ्याकडेच आला पाहिजे. मग नंतर मी त्याचा त्याचा रंगाचा राजा करतो. असंही भगवंताचं आहे, की पांडवांकडे काहीच नव्हतं. वनावनामध्ये भटकायचे. परंतु त्याच्यानंतर भगवंताने सगळं काही दिलं. तर असं आहे, की भगवंताची फर्स्ट प्रायोरिटी आपण असलं पाहिजे. म्हणजे त्यांची तर एक असं आहे, की आपलं फर्स्ट प्रायोरिटी कोण आहे? तर भगवंत. मग त्याच्यानंतर आपण भगवंताला प्रथम ठेवलं, की जे काही आहे ते भगवंताला सांभाळतं, जे काही आहे ते भगवंताला सांभाळायचंय, तर तो आपल्याला सांभाळतो. म्हणजे प्रेम पण करावं तर हां. भगवंतावरती आणि भक्ती असावी तर भक्ती, श्रद्धा, विश्वास सगळा हां, भगवंतावरती. कारण की मला असं वाटतं, की ज्यावेळेस भगवंताकडे आपण पहिलं पाऊल उचलतो, ते म्हणजे भक्तीचं आणि शेवटचं जे असेल ते प्रेमाचं. एक ज्यावेळेस भगवंतावरती प्रेम होतं, त्यावेळेस नंतर मेरे तो गिरधर गोपाल दुसरं न कोई. मीराबाईंचं पद आहे. त्यांना ज्यावेळेस असं वाटतं, की माझं प्रेम फक्त माझ्या गिरधरवरती आहे. त्याला सोडून माझं दुसरं कोणी नाहीये. तर नंतर त्यांनी स्वतः भगवंतामध्ये लीन होऊन जातात. ते सगळ्यात मोठं आता भक्तिमाता मीराबाई या दुसऱ्या कुठल्या नाही तर कलियुगामधल्या. ज्यावेळेस द्वापरावतींची कथा येते, परंतु त्यांचा पुनर्जन्म ज्यावेळेस होतो, तो कलियुगामध्ये झालेला आहे. आणि कलियुगामध्ये प्रेमाचं सर्वात मोठं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे मीराबाई.
त्यांनी प्रथम भक्ती सुरुवात केली, परंतु येऊन ज्यावेळेस भगवंतापाशी पोहोचल्या ते प्रेमापोटी, त्यांच्या मनामध्ये भगवंताप्रती एवढं प्रेम निर्माण झालं, की त्या मूर्तीमध्ये विलीन झाल्यानंतर. तर मला असं वाटतं, की प्रेम ही गोष्ट मनुष्यांवरती करण्याचे योग्यच नाहीये. प्रेम ही भगवंतावरती करण्याची गोष्ट आहे. भगवंतावरतीच करावी. खरंय. आपल्या इथे असं म्हणतात, की आता वारकरी संप्रदाय झालं किंवा जे कोणी भगवान श्रीकृष्णाला मानतात, तर आपण तुळशीची माला जी गळ्यात धारण करतो, तर तिचं खूप महत्त्व आहे आणि ती पवित्रता आहे किंवा आपण ती माळ गळ्यात घातल्यावर आपल्याला एक जबाबदारी येते, की आपण आता कसं वागायचं किंवा काय. हां. तर त्याचा मांसाहाराशी काय काय संबंध असू शकतो? किंवा बरेच लोक असं म्हणतात, की मांसाहार का का नाही करायचा? ते तर देवानीच बनवलंय. म्हणजे पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठी पहिली पिढी गेली पाहिजे. म्हणजे प्राण्यांना जर आपण खाऊ, तरच त्यांची जी पिढी आहे ती संपेल. मग अजून नवनिर्मिती होईल. जे असं नाहीये. असं इकोसिस्टमचं हां. नाव दिलं जातं ज्या गोष्टीला. तर आपण कसं सांगू शकतो ही जगापर्यंत गोष्ट? मी तर असं पण ऐकलंय, की जे कोणी मांसाहार करतात, हं. ते इतके तामसिक वृत्तीचे होत जातात, की ते सगळ्याच लोकांचा द्वेष करायला लागतात. त्यांचा राग इतका वाढत जातो, क्रोध इतका वाढत जातो, की सतत ते चिड करत असतात. तर मग याचा वारकरी संप्रदायाशी किंवा भगवंतांशी काय संबंध आहे, की मांसाहार का नाही केला? कारण की जसं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे, तसं त्या पशु-पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. आणि आपली पिढी वाढते ना, आपल्याला कोणी खात नाही कापून, आपल्याला कोणी शिजवून खात नाही, तरी आपली पिढी वाढतेच आहे. मग असं नाही की त्यांची पिढी वाढणार नाही. त्या पशु-पक्ष्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. त्यांना सुद्धा मी एकदा पंढरपूरला गेले होते आणि पंढरपूरला गेले तर माझी आईसोबत होती. तर पंढरपूरमध्ये एक ते चिपळे असतात, नदीमध्ये भेटतात ते. त्याच्यामध्ये जीव असतो. तर मी ते गोळा केले. म्हणलं की मला हे घरी घेऊन जायचे. तर त्यावेळेस माझी आई म्हणली, की "हे घरी तुला कशाला घेऊन जायचे?" म्हणलं, "मी घरी घेऊन जाते. मी यांना सांभाळते ना. मी यांना पाण्यात ठेवते. यांचं जेवण पाण्यामध्ये, त्यांना पाण्यामध्ये ठेवते मी. काही नाही, मी यांना सांभाळते." माझी आई म्हणली, की "त्यांनी तप केलेलं असेल, की त्यांनी पंढरपूरमध्ये जन्म घ्यायचा आहे." म्हणलं, की "ठीक आहे, मग तिथं घेऊन जाते ना मी. आता जन्म घेतला ना." तर माझी आई त्यावेळेस खूप सुंदर म्हणली होती, की काही जण असे असतील, की त्यांनी मरण्यासाठी सुद्धा तप केलेलं असेल, की मला मरायचंय सुद्धा पंढरपूरमध्ये. तू त्यांना कशाला घेऊन जाते? तर फक्त मनुष्यच नाही तर पशु-पक्षी जे आहेत, त्यांनी सुद्धा काही ना काही तपश्चर्या केलेली असते. आपण एक कधी-कधी व्हिडिओ आपल्याला येतो, की एखादा कुत्रा आहे जो की मंदिरापाशी सारखा असतो. आम्ही आळंदीच्या मंदिरामध्ये पाहिलेलं आहे, की तिथं एक दरवाजाच्या बाहेर एक कुत्रा बसलेला असतो. तर प्रत्येकजण मध्ये चालल्या डोक्यावरती हात ठेवतं. तर ते मला असं वाटतं, की त्याने सुद्धा काहीतरी केलेलं असेल, पुण्य केलेलं असेल, तो मंदिरापाशी थांबतोय किंवा त्याचा अधिकार आहे जगण्याचा. तर मला असं वाटत नाही, की त्याची पिढी खाऊन आपण त्याची पुढच्या पिढीसाठी आपण त्याच्यावरती उपकार करतोय. आणि ज्यावेळेस आपण एखाद्याचं मांस खातो, आपण मटण वगैरे आहे या गोष्टी ज्यावेळेस आपण खातो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये करुणा राहत नाही, दया राहत नाही, की एखाद्याला त्रास झाला तर आपल्याला तो त्रास ठीक आहे, होतच असतं असं वाटतं. परंतु जे माळकरी आहेत, त्यांना जर त्यांच्यासमोर जर कुणाला थोडं जरी लागलं, तर त्यांचा जीव कासावीस होतो. त्यांच्या मनामध्ये तेवढी करुणा तर जी असते ती निर्माण होते, की दया निर्माण होते. प्रत्येकावरती दया करतात ते. आणि मला असं वाटतं, की जो कोणी माळकरी आहे, तो एक संत आहे. आणि संताच्या मनामध्ये दया असते आणि दया धर्म को मूल आहे, पाप मूल अभिमान, की दया धर्माचं प्रथम हे मूळ आहे, की आपण धर्माचं जर कार्य करतो, आपल्या मनामध्ये दया असली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण मांसाहार करतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये प्रथमतः तर दया मरून जाते. आपण कोणामध्ये दयाच करत नाही. आपण ज्या पशुला आपल्यासमोर डोळ्यादेखत मरताना पाहतो, असं नाही की एखादा मटण खातोय, एखादा मांसाहार करतोय, तर तो त्या दुकानामध्ये जाणार नाही, पाहणार नाही की त्या पशुला कसं मारलं जातं. तर ती गोष्ट आहे की त्याला समोर बघताना काही वाटत नाही, तर त्याला खातानाही काय वाटणार आहे. आणि तो पशूचा अत्याचार डोळ्यासमोर आता तो पशू काही शांत बसणार नाही. तो आरडाओरडा करतो. कधी कोंबडी असेल, तीही ओरडते. तिला पाहणाऱ्या बाकीच्या नंतर असतात की आता हिचा नंबर यानंतर आम्हीही मरणार. त्यांच्याही मनात येत असतं, त्यांचेही विचार असतील. तर जो व्यक्ती समोर त्या पशूला मरताना बघू शकतो, तर तो साधारण आपल्या एखाद्या मनुष्यावरती जर अत्याचार होत असेल, ते बघणारच आहे. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दयाच राहत नाही. मला असं वाटतं, की जे मांसाहार करतात त्यांच्या मनामध्ये प्रथमतः दया राहत नाही. ही खूप लागणारी गोष्ट आहे प्रत्येक जे मांसाहार करतात. परंतु ही सत्य आहे. त्यांच्या मनामध्ये दया राहत नाही. तर आणि भगवंताने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे. जो भगवंत जन्माला आणतो, मारण्याचा अधिकार सुद्धा त्यालाच आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोपत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय म्हटलेलं की सच्चिदानंद रूप आहे. सत्य आनंद स्वरूप भगवंत आहे. विश्वोपत्यादी हेतवे जो विश्वाला निर्माण करतो, ते त्या ईश्वराच्या हातात आहे आणि दिहेतवे जे संहार करण्याचं काम आहे, ते सुद्धा त्या ईश्वराचं आहे. तर मला असं वाटतं हे दोन्ही काम त्याचे आहेत, तर दोन्ही काम त्यालाच द्यावेत.
कारण की जर आपण मांसाहार करतोय, आपण एखाद्याचं मांस खातोय, तर त्याला जन्म देण्यात तुम्ही दिलेला आहे का? नाही ना. मग तुम्हाला मारण्याचा अधिकार नाहीये. तर मला असं वाटतं की हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, खाणं की नाही. परंतु जो मांसाहार करतो त्याच्यामध्ये दया राहत नाही आणि एक मानसिक स्थिरता राहत नाही, की ज्यावेळेस आपण कुणावरती दया करत नाही, त्यावेळेस आपल्याला एक असं राहत नाही, की आपण कुणावरती दया केली नाही, तर कोणी आपल्यावरती करत नाही. कारण की जर आपण लोकांना खूप वाईट बोललो किंवा वाईट शब्दाने केलं, तर लोकं आपल्या जवळ येत नाहीत. हा साधारण दृष्टिकोन आहे, की जर आपण सगळ्यांसोबत चांगलं राहतो, एखादा व्यक्ती असतो, की सगळ्यांशी गोड बोलतो, मग प्रत्येकजण त्याच्यापाशी जातो. परंतु एखादा असतो, की कधीच नीट बोलत नाही. लोकं त्याच्यापाशी जास्त जात नाही. तसं असतं, की जर आपण प्रत्येकावरती दया केली, तर आपल्यापाशी लोकं येणार आहेत आणि दयाच नाही केली, तर मांसाहार करण्याचं हेच, की त्यांच्यामध्ये प्रथमतः दया मरून जाते. खरंय. म्हणूनच भगवान शंकरांचं पण दुसरं नाव आहे पशुपतीनाथ, हां. की ते पशूचे नाथ आहेत, त्यांचे पालनहार आहेत आणि आपल्याबरोबर त्यांनाही अधिकार आहे या पृथ्वीवर जगण्याचा किंवा त्यांचं आयुष्य काढण्याचा. आपण हे विसरतो, की मनुष्य सुद्धा एक प्राणी आहे आणि आपण जेव्हा प्राणीमात्रांवर दया नाही करत किंवा त्यांच्याशी असं वागतो, की ते या जगात नाहीच आहेत, या जगातले नसल्यासारखं त्यांना जेव्हा आपण वागवतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी वाटलं पाहिजे, की आपण खरंच खूप मोठं पाप करतोय. आणि याच्यामध्ये बघायला गेलं, की पशु-पक्षी तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये भगवंताचे 24 अवतार दिलेले आहेत. वराह भगवंत, जो की आपण वराह म्हणजे एक आपल्याला साधा प्राणी आहे. तर तो भगवंताने तोही अवतार घेतलेला आहे. कश्यप अवतार घेतलेला आहे, मत्स्य अवतार घेतलेला आहे. जे मांसाहार करतात ते मासेही खातात. भगवंताने मत्स्य अवतार घेतलेला आहे. एक फार सुंदर गाणं आहे ना ते, की "न जाने किस रूप में आ जाए नारायण" काहीतरी गाणं आहे. तर मला असं वाटतं, की प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. भगवंताने त्याच कारणासाठी मत्स्य अवतार घेतला, की मी असं नाही, की फक्त मनुष्य अवतारामध्ये येऊ शकतो. मी कुठल्याही अवतारामध्ये येऊ शकतो. चराचरात ईश्वर आहे. हां, तर एक संपूर्ण विश्वामध्ये ईश्वर आहे. तर मांसाहार करण्याने हा विचार करावा, की असू शकतं, की याच्यामध्ये भगवंत आहे. ज्यावेळेस हिरण्यकश्यप प्रल्हादजींचा कथा येते, त्यांच्या वडिलांनी खांबाला लाथ मारली, की हा प्राणी दिसतोय. परंतु त्याच प्राण्यानंतर तो भगवंताचा अवतार आहे. त्यांनी संहार केलेला आहे त्यांचा. प्रल्हादजींचं रक्षण केलेलं आहे. तर भगवंत कुठेही आहे. भगवंत प्राणी मात्रांमध्ये आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात, की मी संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. ज्यावेळेस अर्जुनजी म्हणतात, की "देवा तुम्ही कुठं आहात? तुम्हाला ज्यावेळेस नारदांनी पण हा प्रश्न विचारला, की "देवा तुम्हाला जर शोधायचं असेल, तर आम्ही कुठं शोधायचं तुम्हाला?" त्यावेळेस भगवंत फार सुंदर उत्तर देतात, की "नाहं वसामि वैकुंठे योगियानां हृदयेर्भुः मदभक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा." म्हणून भगवंताने नारदांना सांगितलेलं आहे, की मी वैकुंठामध्ये नाहीये. मी जे योगी तपश्चर्या करत बसलेले, मी त्यांच्या जवळही नाहीये. माझा भक्त जिथे मी तिथं आहे. तर एक होतं, की जो मांसाहार करतो, एक तर तो भक्त नाहीच आणि जो भक्त आहे तो मांसाहार कधी करणार नाही. कारण की त्याला माहिती आहे, की भगवंत प्रत्येक चराचरामध्ये, माशामध्ये आहे, तो पशुमध्ये आहे, तो पक्षामध्ये आहे, तो मांसाहार करणार नाही. तो दया दाखवणार. नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे पळाले. त्यांना ते समजलं, की याच्यामध्ये माझा विठ्ठल आहे. तर मला असं वाटतं, की मांसाहार करणाऱ्यांनी याचा विचार करावा, की प्रत्येकामध्ये ईश्वर आहे आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. भगवंताने त्यांना जन्माला आणले, त्यांना कधी मारायचं हे त्याच्या हातात आहे. मग तो कसा मारेल, काय मारेल हे त्याच्या त्याच्यावर सोडून द्यावं. ते आपलं काम नाही. हां, जसं आपण म्हणजे म्हणालो, की चराचरात ईश्वर आहे किंवा भगवंत सगळीकडेच आहे. तर मग काही लोकं याच्यावरती प्रश्न उपस्थित करतात. म्हणजे असं म्हटलं जातं थट्टा-मस्करीमध्ये, की देव तर माझ्यात पण आहे, देव तर तुझ्यात पण आहे. मग आपण देवाची मूर्ती का पुजतो? देवाची विविध रूपं का आहेत? असं म्हटलं जातं, की विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण एकच आहेत. मग यांच्यातलं साम्य किंवा यांची स्वरूपं आहेत, जी रूपं आपण पूजतो. गणपती बाप्पा वेगळे आहेत. आपण शंकरांना वेगळं पुजतो किंवा भगवान रामचंद्रांना वेगळं पुजतो. हे का? कशापायी केलं जातं? जर भगवंत सगळीकडेच आहे, तर मग यांची विविध रूपं आणि त्यांच्या मूर्त्या किंवा प्रतिमा आपण का पुजतो? याच्या मागचं कारण काय असेल? खरं तर प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे वेगळे नाहीत, हे एकच आहेत. परंतु कारण असं, की ज्यावेळेस जे कार्य मर्यादांमध्ये राहून करायचे. आता रासलीला करणं हे प्रभू श्री रामचंद्रांचं काम नव्हतं आणि त्यांना शोभलंही नसतं. त्याच्यामुळं भगवंताने रामावतार घेतला, की मला जे काम मर्यादामध्ये राहून करायचे, ते मी रामावतारामध्ये करेन. ज्यावेळेस मला लीला अवतार घ्यायचा आहे, त्यावेळेस मी सगळे कामं करेन, तिथं माझं बंधन नसेल. तर भगवंताने जे अवतार हे वेगळे नाहीत. हे जसं की एक व्यक्ती असतो, घरामध्ये त्या व्यक्तीला वेगळ्या नावाने बोलावलं जातं, बाहेर वेगळ्या नावाने बोलावलं जातं, मित्रांमध्ये वेगळ्या नावाने बोलावलं जातं, शाळेमध्ये एक वेगळंच नाव असतं. त्याच्यानंतर त्याचा आवडता व्यक्ती त्याला वेगळंच नावाने बोलवतो.
एक आपण एक वेगळी-वेगळी त्याला ना एक व्यक्ती तर एकच आहे, परंतु नावं वेगळी-वेगळी देतो. तसं ईश्वर तर एकच आहे. फक्त एक नावं वेगवेगळी दिलेली आहेत. जसं की मर्यादामध्ये भगवंताने अवतार घेतला म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम. लीला अवतार भगवान श्रीकृष्णांनी केला म्हणून भगवान कृष्ण म्हणलं जातं. त्यांनी कार्य केलं. जसं की आपण भगवान श्रीकृष्णांना जर पाहिलं, त्यांनी ज्यावेळेस गोवर्धन पर्वत धारण केला, त्यावेळेस त्यांना गिरधारी म्हणलं जातं. त्यांनी बन्सी हातामध्ये घेतलं, तर त्यांना बन्सीवाला म्हणलं जातं. गोपींचं चित्तचोर म्हणलं जातं त्यांना. त्यांना मनमोहन म्हणलं जातं. त्यांनी सगळ्यांची मनाला मोहित केलेले. ज्यावेळेस ते द्वारकेमध्ये गेले, त्यांना द्वारकाधीश म्हणलं. ज्यावेळेस त्यांनी रणभूमी सोडली, त्यावेळेस त्यांना रणछोड म्हणलं. तर त्यांच्या कामावर त्यांना तशी-तशी नावं पडत गेली. प्रतिमेचं पूजन याकरता करावं, की ज्यावेळेस आपण भगवंतांना स्मरण करायला जातो, त्यावेळेस अचानक आपल्याला स्मरण करता येणार नाही. ज्यावेळेस आपण ध्यानाला लावून बसतो, आपण मेडिटेशनला बसतो सकाळी, त्यावेळेस काही जणांचं असतं, की आता ध्यानाचेही प्रकार असतात. काही जण नामजप करतात, काही जण श्वासावरती नियंत्रण करतात. तर एक असं असतं, की काही जण फक्त डोळे झाकून भगवंताला आठवतात. तर भगवंत कसा आहे? आता आपण पंढरपूरचं पंढरीनाथ जर पाहिले, विठ्ठल भगवंत पाहिले, तर कमरेवरती हात दिलेत. जर आपल्याला नॉर्मली या शब्दामध्ये जर कोणी सांगितलं असतं, तर लवकर समजलं नसतं. परंतु आपल्या संतांनी त्यांचं चित्रण केलं. जे त्यांनी त्यांच्या मनामध्ये दर्शन केलं, ते त्यांनी आपल्या समोर मांडलं. खरं तर त्यांचे उपकार म्हणायचे, की जे काम आपल्याला जे दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणण्यासाठी आपल्याला वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागली असती, त्यांनी सहज आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तर मला असं वाटतं, की जे काम आपल्यासाठी 10 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भेटणार आहे, ते आपल्याला सहज उपलब्ध करून देणे, की भगवंत असा दिसतो. आणि एक असं होतं, की ज्यावेळेस आपण एका गोष्टीचं सतत चिंतन करतो. आता आपण विठ्ठल भगवानाचं चिंतन सतत केलं, तर भगवंत तसे समोर येणार आहेत, की याने माझं अशा रूपामध्ये चिंतन केलेलं आहे. भगवंताचे नाम आहेत. जसं की एक कथा येते. एका मनुष्याला त्याने म्हणला, की मला दीक्षा घ्यायची, दीक्षा घ्यायची. एका संताच्या पाठीमागे तो खूप लागला, की मला दीक्षा पाहिजे, मला दीक्षा पाहिजे. ते संत म्हणले, की मी दीक्षा असंही कुणाला देत नाही. तो खूप मागे लागला. तर असं की त्यांना पहाटेचा नित्यक्रमही करून देणं झालाय. तो म्हणला, की "नाही तुम्हाला आधी मला मंत्र द्यायचा." तर ते संत म्हणाले, "ठीक आहे, तू गोपाल या नावाचा जप कर." आता याने एवढा विचार केला, की मी फक्त गोपाल म्हणणार, गोपाल, गोपाल. तो फक्त गोपाल, गोपाल म्हणून फिरायचा. घरी गेला. त्या संतापासून ते घरी जाईपर्यंत फक्त गोपाल, गोपाल. कारण की त्या शब्दांनी, त्या मंत्राने मला भगवंत भेटणार आहे. गोपाल, गोपाल म्हणत गेला. तर जेवण घासही घेईना. गोपाल, गोपाल, गोपाल. ती त्याची बायको म्हणली, की "तुम्ही काहीतरी खा तरी, त्याच्यानंतर जप करा." नाही म्हणे, "जर मी हा जप थांबवला, तर मी मंत्र विसरून जाईल." "ठीक आहे, एक काम करा, तुम्ही जेवण करा. मी तुमचं नामजप करते." तर त्यांचं थोडंसं त्या ह्याच्यामध्ये ते नाम विसरलं. तर गोपालचं गप्पू झालं. तर ते गप्पू झालं, तर ती त्याची जी पत्नी आहे, तो ती गप्पू-गप्पूच म्हणायला लागली. जेवण झाल्यानंतर मंत्र काय होता? ते म्हणले, "गप्पू." तर हाही गप्पू-गप्पूच म्हणायला लागला. ज्यावेळेस भगवंत ओळखून चालले होते, लक्ष्मी मातासोबत आहेत. लक्ष्मी माता म्हणाल्या, की "हा कोण आहे जे तपश्चर्येला बसलेला आहे? परंतु नाव तर वेगळंच घेते." भगवंत म्हणे, "हे माझंच नाव आहे गप्पू." त्यावेळेस लक्ष्मी माता म्हणाले, की "विष्णू सहस्त्रनामामध्ये हे तर नाम कुठं आलेलं नाही. मी तुमची सगळी नावं मला मला माहीत आहेत. हे नाव तर कुठं नाहीये." त्यावेळेस भगवंत म्हणतात, "जाऊन त्याला विचार, की हे नाम कुणाचं जप करते?" त्यावेळेस लक्ष्मी माताने असं एक म्हातारीचा वेश धारण केला. त्याच्यासमोर गेल्या आणि म्हणाल्या, की "हे नाम जप कुणाचा करतोयस तू?" त्यावेळेस तो असं म्हणला, की स्वतःचं नाम जप कर, "गप्पू, गप्पू, गप्पू, तू तू जा इथं मला जप करू दे." असं एक खुमाखुनीमध्ये. परंतु माता तिथून हलल्याच नाही. "मला तुम्ही सांगा कुणाचा जप करताय ते?" तर रागामध्ये म्हणतात, की "हम किसी का नाम जप नहीं करे, हम तुम्हारे खसम का नाम जप करे." खसम म्हणजे नवरा. त्या म्हणतात तो म्हणतो, की "मी तुझ्या नवऱ्याचा जप करतोय, तर चल आता जा इथून." तर ती म्हणते, की "अरे हां, हे तर बरोबर आहे. माझ्या नवऱ्याचा जप करते." भगवंत जातात आणि त्यावेळेस भगवंत म्हणतात, की "जो पूर्ण निष्ठेने माझं नाव" आता नाव काहीही असू शकतं. "जो एका निष्ठेने माझं नाव जप करतो, मी त्याला दर्शन देण्यासाठी येणार आहे. त्याच्यापुढे त्या रूपाने मी प्रकट होणार आहे. तो ज्या रूपाचं चिंतन करतोय, त्या रूपामध्ये मी त्याच्यासमोर प्रकट होणार आहे." तर जे हे रूप संतांनी आपल्या समोर ठेवलेली आहेत, त्यांचं एक चिंतन करायचं. त्याच्यामध्ये एक शक्ती आहे. एक स्त्रीचं आपण ज्यावेळेस आपण दुर्गा मातेची प्रतिमा पाहतो, त्यांच्याकडून एक ऊर्जा येते आपल्याकडं. त्यांच्याकडे पाहताक्षणी आपल्यामध्ये नकळत बळ येतं. आपल्याकडे नकळत शक्ती येते. आपण ज्यावेळेस गणपतीच्या मंदिरामध्ये जातो, गणेशांच्या प्रतिमेला पाहतो, त्यावेळेस आपल्या समोर आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये एक नकळत एक ऊर्जा आपल्याला जाणवते, की आपली बुद्धी शुद्ध होते किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर पडतो. ती एक नकळत जाणवणारी गोष्ट असते, की ती ऊर्जा आहे त्या मूर्तीमध्ये, त्या प्रतिमेमध्ये, त्या भगवंतामध्ये जी आपल्याला प्रदान होते. तर ती प्रतिमेचं, त्या मूर्तीचं ते काम आहे आणि ते असलंच पाहिजे मला असं वाटतं, की ज्यावेळेस आपण विठ्ठल भगवंताकडचं ते सरळ उभे आहेत. तर ते एक सरलता आहे ती आपण विठ्ठलाकडून आपल्याला शिकता येते. ज्यावेळेस ही मस्करीमध्ये म्हणलं जातं, की भगवान श्रीकृष्ण टेढे. जे कार्य सरळ मार्गाने होत नाही, तर भगवंत तर आपलं बोट वाकडं करतात असं म्हणतात. मस्करीमध्ये म्हणलं जातं ते. ज्यावेळेस भगवंताने माखन चोरी वगैरे करायची.
माखन चोरी केली, परंतु त्याच्या पाठीमागे कारण होतं. ज्यावेळेस कंस कर वगैरे घेऊन जायचा. काही कारण नसताना कर वगैरे घेऊन जायचा. भगवंत म्हणायचे, "गायांचं पालन आम्ही करायचंय, गायांचं रक्षण आम्ही करायचंय, त्यांना खायला प्यायला आम्ही द्यायचं. तर मग हे कर हा कंस कशामुळे घेऊन जातो?" तर सख्यांना सोबत घेतलं, की आपल्याला हे कर तिकडे जाऊ द्यायचं नाही. आता आपण लहान आहेत, आपण हे थांबवू शकत नाही. मग आपण काय करायचं? आपण चोरी करायची. तर भगवंताने जे काम सरळ होत नव्हतं ते वाकड्यातून केलेलं आहे, परंतु ते काम केलेलं तर मला असं वाटतं, की प्रत्येक गोष्ट जी आहे ती भगवंताकडून शिकण्यासाठी. सरळता आपण विठ्ठलाकडून शिकू शकतो. आपण शक्ती जी आहे ती दुर्गा मातेकडून शिकू शिकू शकतो. एक स्त्री शक्ती त्यांच्याकडून आपण हे करू शकतो. तर मला असं वाटतं, की प्रतिमेचं फार प्रतिमा ही गरजेची आहे, रूप ही गरजेची आहे. आणि ज्यावेळेस तुकोबरायांनीच तर वर्णन केलं, की "सुंदर आहे ते ध्यान." त्यांनी रूपाचंच पहिलं प्रथम वर्णन केलेलं आहे. तर मला असं वाटतं, की ध्यान करण्यासाठी मूर्तीची वगैरे आवश्यकता आहे. खरंय. म्हणजे ती मूर्ती समोर असेल तर आपल्याला जास्त सोपं पडतं आणि आपण त्या मूर्तीमध्येच आपला देव शोधतो आणि त्या मूर्तीमध्ये तो देव असतो सुद्धा. कारण आपली तेवढी श्रद्धा, ती अपार भक्ती आणि तो विश्वास असतो. त्याच्यामुळे मला वाटतं, की या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या संस्कृतीमध्ये त्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे जसं भगवंताला पण दुःख चुकली नाही. आता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांबरोबर जे काही झालं, त्यांनी त्यांच्या पाठीवरती मांडे भाजले किंवा त्यांना लहानपणीच त्यांचे आई-वडील दोघंही गेल्यानंतर हाल-अपेष्टा सहन करावी लागली. तसंच भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या मामापासून वाचवण्यासाठी त्यांना पण स्वतःच्या आईला सोडून यशोदा मैयाकडे जावं लागलं. तिथून त्यांच्या आयुष्यात दुःखाचं डोंगर आलं. कधीतरी सुखाचे क्षण आले असावेत. तर ज्ञानेश्वरीमध्ये हा उल्लेख केलेला आहे, की जो माणूस दुःख आले असता जास्त दुःखी होत नाही किंवा खचून जात नाही आणि जो माणूस एकदम सुख आलेला असताना एकदम सुखाच्या ह्यानी भारावून जात नाही किंवा सुखातच लीन होत नाही, तोच माणूस स्थिर असतो. म्हणजे त्याला माहिती असतं, की दुःख आली तरी पण हेही दिवस निघून जातील आणि सुख आली तरी हेही दिवस निघून जातील. तर ही स्थिरता आजच्या जगात, आजच्या युगात कशी येते? दुःख हे येणार आहेच, याच्यामध्ये शंका नाही. कारण की ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये सुख येतं, त्यावेळेस भगवंत म्हणतात की दुःख येणार आहे. सुख म्हणता-म्हणता दुःख ठाकूनही गेले. कारण की सुख आहे तर दुःख कधी येईल हे सांगता येत नाही. एखादा खूप आनंदी आहे, कधी दुःख आपल्या आयुष्यामध्ये येईल हे सांगता येत नाही. कोणी एखादा ज्योतिष सांगू शकत नाही की तुमच्या या-या वेळी, या-या दिवशी दुःख येणार आहे. तर सुखामध्ये एवढं भारावून जायचं नाही की मी खूप आनंदी आहे. स्थिरता एक मी सतत म्हणत असते की आनंदामध्ये सुद्धा स्थिरता राहावं. आणि दुःखामध्ये सुद्धा स्थिरता राहावी. कारण की हेही दिवस निघून जाणार असतात. हेही दुःख आहे तर तेही निघून जाणार आहे. आनंद आहे तर तेही निघून जाणार आहे. जसं की पांडवांना ज्यावेळेस वनवासात ते दुःख होतं त्यांचं. परंतु निष्ठा ठेवली भगवंतावरती. भगवंतालाच मागितलं. सगळी सेना सोडून नेली, भगवंताला मागितलं. शेवटी दुःख संपलं आणि आनंद आला. रामायणामध्ये म्हटलं जातं की "मंगल भवन अमंगलहारी." भगवंत अमंगल हरणारे आहेत, मंगल करणारे आहेत. तर ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांकडून सगळ्यात मोठी गोष्ट जर शिकण्यासारखी असेल, आपला संपूर्ण यदुवंश आपल्या डोळ्यापुढं त्याचा संहार होतोय, परंतु भगवंत हसतायत. स्वतःतल्या ज्यावेळेस अंगठ्याला बाण लागलेला त्यावेळेसही भगवंत हसतायत. कारण की भगवंतालाही माहिती आहे, की आता हे आहे तर पुढे निघून जाणार आहे आणि सगळी भगवंताची योजना असते. तर मला असं वाटतं, की प्रत्येक ठिकाणी एक हसत राहायचंय, की नाही, आज दुःख आहे तर उद्या आनंद येणार आहे आणि आज आनंद आहे तर काही सांगता येत नाही, की एका क्षणामध्ये दुःख येईल. आपण कुटुंबामध्ये खूप मोठा आनंद साजरा करत असतो, आपण सेलिब्रेशन करतो. काही सांगता येत नाही, की आपल्यावर संकट कधी येईल ते. त्याच्यामुळं संकटाचा एवढा विचार करायचा नाही आणि दुःखाचाही एवढा विचार करायचा नाही. मला असं वाटतं, की भगवान श्रीकृष्णावरती जेवढे संकट आली, तेवढी संकट तर कोणाच्याही आयुष्यामध्ये आले नसतील. जन्म घेतच आईला सोडून जावं लागलं. सोडून गेल्यानंतर दुसऱ्या गावी आलेच नाही. यशोदा मातेकडे आलेच नाही तोपर्यंत पूतना राक्षसांनी मारायला आली. ते झालं नाही, की बाकीचे नंतर राक्षस मारायला येतातच. त्याच्यानंतर भगवंताला गोकुळ सोडावं लागलं. बरसाण्यामध्ये मग श्री राधा-राणी यांच्यावरती प्रेम झालं. त्यांची भेट झाली. परंतु जिच्यावरती एवढं प्रेम केलं, तिलाही सोडून जावं लागलं. तिला सोडून गेल्यानंतर ज्या मथुरेमध्ये त्यांचे आई-वडील होते, ज्या मथुरेने एवढं प्रेम दिलं, त्या मथुरेलाही सोडावं लागलं. तिथूनही द्वारकेला जावं लागलं. द्वारकेमध्ये गेल्यानंतर ज्या गोपिका इकडं एवढं प्रेम करायच्या, त्यांना एक शब्द दिला, की 100 वर्षानंतर तुम्हाला भेटेल मी किंवा मी तुम्हाला शेवटच्या वेळी भेटायला येईल. एवढं दुःख जर आपल्या आयुष्यामध्ये झालं असतं, तर एखादं म्हणलं असतं, की आपण नाही यार, आपण सुसाईड करूया, आपण न जगलेलं बरं. हा
एक विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येतो, की दुःख येते नाही आपण जगलंच नाही पाहिजे, आपण गेलो पाहिजे. जे भगवंताने आता भगवंताला माहीत होतं. एक भगवंताकडून सगळ्यात मोठी शिकण्याची गोष्ट आहे, की ती आत्ता आपल्यावरती दुःख आहे, ते निघून जाणार आहे. एक स्थिरता, एक जाणीवता एक आपल्या मनामध्ये राहिली पाहिजे आणि प्रत्येक सिच्युएशन आपण हसत पार पाडली पाहिजे. खरं आहे म्हणजे आत्ता जेवढं पण आपण बोललो, सगळं अध्यात्माशी रिलेटेडच बोललो. तर मला ही एक गोष्ट जाणवली, की अध्यात्मामध्येच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि जेव्हा आपण देवाची जीवनशैली किंवा जीवनरचना किंवा त्यांच्या जीवनातली दुःख आणि त्यांच्या जीवनात आलेले सुखाचे क्षण हे दुःखापेक्षा खूप कमी होते. हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की आपण जर त्या जागेवर असतो, तर आपण कधीच ते सहन नसतो करू शकलो. आणि शेवटी ज्याने आपल्याला जन्म दिलाय, त्यांनी विचार केलेलाच आहे, की आपल्याला कसं तारुण्याचं किंवा आपल्या आयुष्यात म्हणजे सगळी योजना त्याची असती. आपण फक्त खटाटोप करत असतो, की आज हे, उद्या ते. पण कितीही काही झालं तरी शेवटी ते त्याच्या हातात आहे आणि तो कसंही ते पार पाडणार आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं अध्यात्माकडे लीन होणं आत्ताच्या काळाची गरज आहे. आणि मी बघतीये माझ्या जनरेशनची सगळीच लोकं आता अध्यात्माकडे वळतायत, मंदिरांमध्ये जातायत, नामस्मरण करतायत. मी त्या दिवशीच माझ्या भावाकडे ते काउंटर बघितलं आपण नामजप करण्यासाठी जे यूज करतो. मला आनंद झाला, की जेव्हा आपण वयाच्या तो पल्ल्यावरती येतो किंवा तो पल्ला गाठतो जिथे आपल्याला कुठल्याच प्रश्नाची उत्तरं मिळत नसतात, तेव्हा एकच दरवाजा उघडा दिसतो तो म्हणजे अध्यात्माचा. आणि असंच आध्यात्मिक स्वरूप जर आयुष्यात असेल, अध्यात्माला धरून जर आपण चालत असू, तर नक्कीच आपल्याला कुठल्याही परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची किंवा कुठल्या गोष्टींची गरज नाही भासणार. कारण सगळी उत्तरं आपल्याकडेच आहेत, असं मला वाटतं. भगवंतही म्हणतात, की म्हणजे असं असतं एक खूप सुंदर एक वाक्य मी पूर्वी वाचलं होतं, की भगवंत एखाद्याला म्हणतात, की "तू करता वही है जो तू चाहता है, तू कर वही जो मैं चाहता हूँ." तर आपण म्हणजे भगवंत म्हणतात, की "तू करता वही है जो तू चाहता है, लेकिन होता वही है जो मैं चाहता हूँ. तू कर वही जो मैं चाहता हूँ, होगा वही जो तू चाहता है." तर असं आहे, की आपण जे संतांनी मार्ग दिलेला आहे आपल्याला. मला तर असं वाटतं, की तुकाराम महाराजांच्या गाथे व्यतिरिक्त तेवढा चांगला आपल्यासाठी एक सल्लागार कोणीच नाही आजच्या युगामध्ये. मी नेहमी म्हणत असते, की संत शोधायला जाऊ नका. तुम्ही संत आपल्या जवळ आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज मला असं वाटतं, की मंदिरामध्ये जाऊन माथा टेकवण्यापेक्षा ज्ञानेश्वरी आपल्या हातामध्ये दिली आहे त्यांनी. कुठलाही प्रश्न असेल, ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही ग्रंथ वाचा. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. तुम्हाला आयुष्याचं मार्गदर्शन पाहिजे, तुम्ही गाथा वाचा. गाथेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला टेन्शन आलेलं आहे, तुम्ही टेन्शन ते दूर करण्यासाठी काय करावं? एक पूर्ण विश्वास ठेवा, की तुकाराम महाराज समोर बसलेले आहेत आणि त्यांनी मला उत्तर देत आहेत. मला तर असं वाटतं मी चॅलेंज देऊन सांगू शकते, की एखादा प्रश्न घेऊन बसलेले आहेत विश्वासाने, की तुकाराम महाराज मला सांगणार आहेत आणि आपण गाथा उघडलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाही, असं होऊच शकत नाही. तर एक सल्लागार म्हणून जर आपण तुकाराम महाराजाला पाहिलं, तर आपण डॉक्टरांकडे जातो. टेन्शन आलेलं असतं आपण तशा डॉक्टरांकडे जातो आपण, की आम्ही टेन्शन, डिप्रेशन कसं दूर करू? झोपेच्या गोळ्या घ्यावं लागतं प्रत्येकांना. भरपूर जण आहेत, की आज 20-20 वर्षाच्या मुलीला सुद्धा झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. तर मला असं वाटतं, की कुठल्याही डॉक्टरांकडे न जाता तुम्ही फक्त ग्रंथ वाचा. तर ते आपल्याला सगळं त्याच्यातून भेटणार आहे. ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमधून आपल्याला बौद्धिक ज्ञानही तेवढंच भेटणार आहे आणि आध्यात्मिक ज्ञानही तेवढंच भेटणार आहे. तर मला असं वाटतं, की त्याच्यावरती समर्पित गेलं पाहिजे आपण. ते सगळे प्रश्नाची उत्तरं आपल्याला त्याच्यातून भेटणार आहे. तेच. भक्ती मार्गावर समर्पण किती महत्वाचं आहे आणि अध्यात्मामध्ये आपल्या सर्वच प्रश्नांची उत्तर आहे, हे आज आपल्याला गीताताईंकडून कळालंय. तुमचे खूप खूप आभार. तुमच्याशी बोलून माझ्या पण मनातली बरीच प्रश्न सुटली आणि हा व्हिडिओ बघून मला अशी अपेक्षा आहे, की तुमच्या मनातली प्रश्न देखील सुटतील आणि अशाच आध्यात्मिक गप्पा पाहायच्या असतील, ऐकायच्या असतील, तर $1,000,000 स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमची मतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही आलात त्याच्याबद्दल पण तुमचे धन्यवाद.